नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे सगळेजण आता घरी आलेले असतात. अथर्व मानसी आजीला घेऊन घरी आलेले असतात. त्यानंतर इथे पारितोष आणि भूमी दोघेजण आकाशला पकडून घेऊन आलेले असतात. दोघेही आता खूपच जास्त टेन्शनमध्ये असतात, कारण दोघांचाही जीव रागिणीवरती खूप जास्त असतो आणि रागिणीचा खरा चेहरा सगळ्यांच्या समोर आल्यानंतर त्या दोघांनाही आता या गोष्टीवरती कशा पद्धतीने रिॲक्ट करायचं काही कळत नसतं. जेव्हा भूमी सांगत असते की रागिणीने काय काय केले, तरीसुद्धा भूमी हे सगळं पोटतिडकीने सांगत असताना आकाश आणि आजी दोघांनीही तिच्या बोलण्यावरती विश्वास नाही ठेवला. भूमी आल्यानंतर आकाशला पाणी देते, पण तो पाणीसुद्धा नाही पित. आजी म्हणत असतात की माझ्या पोटची पोरं अशी वागतील या गोष्टीचा मी कधी विचारच केला नव्हता. कदाचित माझे संस्कार कमी पडले असतील. तेव्हा भूमी म्हणते, आजी अहो तुम्ही बरोबर संस्कार दिले, पण रागिणी आत्यांनी ते संस्कार व्यवस्थित ग्रहण नाही केले. त्यांनी स्वार्थ वरती ठेवला आणि संस्कार माणुसकी हे सगळं नंतर. आणि म्हणूनच तुमचे संस्कार कमी पडलेले नाही आहेत, तर त्यांना ते ग्रहण करता आले नाही आणि स्वतःमध्ये उतरवता आले नाही. त्यांनी फक्त कटकारस्थानं केली आणि हे सगळं कशासाठी, तर प्रॉपर्टीसाठी. तेव्हा इथे आजी म्हणत असतात की त्या रागिणीने माझा मुलगा आणि माझी सून यांना सोडलं नाही. तर इथे अथर्व म्हणत असतो, मला तर या गोष्टीवरती विश्वास नाही बसत आहे की माझी आई अशी वागू शकते. म्हणजे ज्या बाईचा आपण एवढे सगळेजण आदर करायचो, तिला मान द्यायचो, सन्मान द्यायचो, पण ती तर या सगळ्या लायकीचीच नव्हती. तेव्हा आजी म्हणतात, मला तर वाटलंसुद्धा नव्हतं की रागिणी असं काहीतरी करेल. भूमीने किती वेळा सांगण्याचा प्रयत्न केला, पण आपण सगळ्यांनी भूमीला खोट्यात काढलं आणि रागिणीवरती विश्वास ठेवला. तिथेच चुकलं आपलं. आपण तिच्यावरती एवढा आंधळा विश्वास ठेवायला नको होता. इथे आकाशने तर तिला आईचा मान दिला होता, सन्मान दिला होता. तेव्हा भूमी मागे वळून आकाशकडे बघते. आकाश तिच्या नजरेला नजरसुद्धा देत नसतो, एवढी त्याला स्वतःची लाज वाटत असते. तेव्हा इथे भूमी आता आकाशच्या जवळ जाते आणि म्हणत असते, आकाश जे झालं ते झालं. तुला त्यांचा खरा चेहरा कळला ना. मला फक्त एवढंच हवं होतं की तुला काही व्हायला नको, त्यांच्या या कारस्थानामध्ये तू फसायला नको. मी फक्त एवढा विचार करत होते. तेव्हा इथे आकाश भूमीकडे बघतो आणि सरळ आपल्या रूममध्ये जाऊन दरवाजा बंद करतो. त्याला खूप जास्त त्रास होत असतो या गोष्टीचा, की ज्या बाईवरती त्याने एवढा विश्वास ठेवला, एवढा आंधळा विश्वास ठेवला आणि त्याच बाईने त्याचा विश्वासघात केला. तर प्रेक्षकांनो, रागिणीला तिच्या गुन्ह्याची शिक्षा ही मिळालेली असते, पण इथे अभिजित आणि पौर्णिमा हे दोघेजण मात्र आता बाहेरच असतात. यांनासुद्धा यांच्या गुन्ह्याची शिक्षा लवकरात लवकर मिळायला हवी. तर इथे रागिणी चुका करत राहिली आणि हे दोघेजण तिची साथ देत राहिले. पण शेवटा परिणामी काय झालं? परिणामी सत्य हे उशिरा का होईना पण जिंकलंच. तर प्रेक्षकांनो, आता इकडे बघा, पौर्णिमा पूर्णपणे घाबरलेली असते. रागिणीची अवस्था बघून तिला टेन्शन आलेलं असतं. ती म्हणत असते, अभिजित एक काम करा, गाडी तुम्ही डायरेक्ट एअरपोर्टवरती घ्या आणि आपण तिथूनच कुठेतरी बाहेर जाऊया. आपण इथे नाही राहायचं आता, कारण जर आपण इथे राहिलो ना, तर आईंप्रमाणे आपणसुद्धा जेलमध्ये जाऊ. आधीच आईंना आपण किती गोष्टींमध्ये साथ दिली तुम्हाला माहिती आहे ना. मला खरंच खूप भीती वाटते. चला आपण आता इथे नाही थांबायचं, आपण दुसरीकडे कुठेतरी जाऊ, पण इथे नाही. प्लीज प्लीज अभिजित, मला घेऊन चला. मला इथे अजिबात ठेवू नका. आपण कुठल्या तरी देशात जाऊ आणि तिथे राहू, पण इथे नाही. तेव्हा इथे अभिजित म्हणत असतो, हे काय बोलतेस तू पौर्णिमा? तुला तरी कळते का? आता आपण आईला सोडून कुठेही जाऊ शकत नाही. आई जेलमध्ये गेले. मला काही करून आईला जेलमधून बाहेर काढायचं आहे, तिला जामीन मिळवून द्यायचा आहे आणि तू काय मला इथून जायला सांगतेस? आपण दोघेजण आईला सोडून कुठे जाणार आहोत आणि मग आईला कोण बाहेर काढणार? हे बघ, आई जेलमध्ये गेले ना, मला खरंच खूप टेन्शन आलं आहे. मला काही करून तिला लवकरात लवकर बाहेर काढायचं आहे. हे बघ, आईने ही सगळी कटकारस्थानं केली, मान्य आहे, आपण तिला साथ दिली, पण तिच्यामुळे आपण एवढं ऐशो आरामात राहत होतो ना. सांग ना, तिच्यामुळे आपल्याला हे लाईफस्टाईल जगायला मिळालं ना. त्यानंतर इथे तरीसुद्धा अभिजितचे डोळे उघडत नसतात की बाबा आपण जे काही केलं चुकीचं होतं, असा विचार तो अजिबात करत नाही आहे. तर इथे आकाशला सगळं काही आठवत असतं.
म्हणजे कशा पद्धतीने त्याने इथे रागिणीवरती विश्वास ठेवला, भूमीला खोटं ठरवलं, हे सगळं त्याला आता आठवतं की इथे सगळ्यांसमोर त्याने त्याच्या आईला देवाचा दर्जा दिला होता, तिची पूजा केली होती आणि तिला आई या शब्दाने त्याने हाक मारायला सुरुवात केली होती. त्यानंतरला भूमी जेव्हा जेव्हा रागिणी पटवर्धन हिचं कारस्थान समोर आणायची तेव्हा तेव्हा आकाश तिला म्हणायचा की आईवरती खोटे आरोप करू नकोस, तुझ्याकडे काही पुरावा आहे का? आई असं कधी करणारच नाही, आईचा माझ्यावरती खूप जीव आहे, तुला हे बघवत नाही आहे का? कारण रागिणी सातत्याने आकाशचे कान भरत राहायची, त्याला भूमीच्या विरोधामध्ये भडकवत राहायची, असे काही प्लॅन करायची ज्याच्यामध्ये भूमी खोटी आहे असं सातत्याने आकाशला आजीला दिसायचं. पण इथे भूमी कितीही पोटतिडकीने सांगायची की आकाश प्लीज माझ्यावरती विश्वास ठेव, ही बाई खोटं बोलते, या बाईची सावली मी माझ्या बाळावरती पडू देणार नाही आहे, कारण माझ्याबरोबर हिला माझ्या बाळालासुद्धा मारायचं आहे. तेव्हा इथे आकाश म्हणतो मी आता या रूममध्ये तुझ्याबरोबर थांबणार नाही. तेव्हा आकाशला भूमी थांबवण्याचा प्रयत्न करत असते, पण आकाश रागानेच तिथून निघून जातो. भूमीच्या अंगावरती हात उगारतो, तिच्या थोबाडीत मारतो. हे सगळं आकाशने करून झालेलं असतं. त्यानंतर पारितोष, भूमी आणि आजी तिघेजण येतात आकाशला बोलवायला. तेव्हा भूमी म्हणत असते आकाश अरे दरवाजा उघड ना, एकदा आमच्याशी बोल, हे बा आजी पण आल्यात, माझ्याशी बोलणार रे. तेव्हा इथे भूमी म्हणत असते की आकाश बघितलंस ना, अरे याच बाईने तुझ्या वडिलांना आणि तुझ्या आईला इथे मारलेला आहे, घातपात केला होता, म्हणजे अपघात तर झाला होता पण तो यांच्या सांगण्यावरून ह्या बाईने मला मारण्याचा प्रयत्न केला, आकाशला मारण्याचा प्रयत्न केला. जी जी लोकं तिच्याबरोबर होती सगळ्यांना हिने मारून टाकले. आजी तुम्हाला माहिती आहे तुमच्या सुनेला आणि तुमच्या मुलाला कोणी मारलं? ह्या बाईने. ही बाई जबाबदार आहे या सगळ्याला. हिच्यामुळे तुमचा एकुलता एक मुलगा आणि सून तुम्हाला सोडून निघून गेली आणि आकाशसुद्धा नशिबाने जिवंत राहिला, नाहीतर तो सुद्धा त्या अपघातामध्ये निघून गेला असता. तेव्हा इथे भूमी म्हणते पारितोष काही करा पण दरवाजा तोडा, कारण जर आकाशला राग आला ना तर तो सगळा राग स्वतःवरती काढतो, आदळआपट करतो. मी खरं सांगते तो स्वतःला काही करून तर नाही ना घेणार, मला खूप जास्त भीती वाटते, पारितोष काहीतरी करा. त्यानंतरला इथे भूमी जे काही बोलते ते सगळं खरं असतं, कारण आकाश आदळआपट करत असतो, सगळ्या वस्तू इकडे तिकडे फेकतो, स्वतःला इजा करून घेत असतो. तेव्हा इथे आता वस्तूंचा आवाज आल्यानंतर भूमी म्हणत असते पारितोष काही करा दरवाजा तोडा, कारण आकाश आता स्वतःला त्रास करून घेईल आणि मला ते सहन होणार नाही. तेव्हा इथे दरवाजा तोडून पारितोष, भूमी आणि आजी तिघेही आता आकाशच्या रूममध्ये येतात. तेव्हा आकाशकडे बघतच बसतात. आकाशची अवस्था खूपच जास्त बिकट झालेली असते, त्याने या सगळ्या गोष्टीचा स्वतःवरती खूपच जास्त परिणाम करून घेतलेला असतो, स्वतःला त्रास करून घेतलेला असतो. भूमी म्हणत असते आकाश हे काय करतोयस तू आणि तिथे कोपऱ्यात का बसलायस? आकाश हे कोपऱ्यात बसू नको, हे बघ हे सगळं तुला कळणं जरुरीचं होतं, कारण तू त्या बाईवरती आंधळा विश्वास ठेवला होतास, पण म्हणून तू काय असा कोपऱ्यात बसशील का? हे बघ तुला जे काही बोलायचं आहे ना माझ्याजवळ बोल, असा कोपऱ्यात बसू नकोस आणि टिट्टूजवळ नाही गप्पा मारायच्या. तू टिट्टीजवळ गप्पा माराव्या म्हणून हे सगळं मी केलेलं नाही आहे, माझ्याशी बोलायचं आहे, तुला जे काही बोलायचं आहे माझ्याशी बोलायचं आहे. तेव्हा इथे अथर्वसुद्धा आता वस्तू फेकत असतो. मानसी म्हणते अथर्व काचा लागतील तुला? तेव्हा अथर्व म्हणतो लागू दे. अगं मानसी बघितलंस ना आईने काय केले, मला लाज वाटते तिला आई म्हणून घ्यायची. अगं आई म्हणजे आपण समाजामध्ये मान ताठ करून सगळीकडे वावरत असतो. मी तुलासुद्धा खूप बोललो मानसी, आईचा राग सगळा तुझ्यावरती निघायचा, तू मला एवढं समजून घ्यायचीस, पण मी तुलासुद्धा उलटसुलट बोलायचो, ताईवरती मी संशय घ्यायचो, तुझ्यावरती संशय घ्यायचो. खरंच माफ कर, आई एवढी कारस्थानी असेल या गोष्टीचा मी कधीच विचार केला नव्हता. आईसारखी बाई मी तर कधी बघितलीच नव्हती. खरं सांगतो मला तर माझी आई सगळ्यात बेस्ट वाटायची, पण नाही, मी खूपच जास्त गैरसमजामध्ये राहत होतो. माझी आई चांगली नाही आहे, तिने मामा मामींना मारून टाकलं. अगं मला तर या गोष्टीवरती विश्वास बसत नाही आहे, खरं सांगतोय मानसी, म्हणजे अशी आई असण्यापेक्षा नसलेली बरी गं, नसलेली बरी. मला तर विश्वास बसत नाही पैशांसाठी कुठली बाई एवढ्या खालच्या थराला जाऊ शकते. आणि ते सुद्धा आकाशच्या जीवावरती सुद्धा ती उठली होती. ती म्हणाली की आकाश जर माझ्या समोर आला ना मला अडवायला तर मी त्यालासुद्धा मारून टाकेन. या गोष्टीला काय अर्थ आहे मानसी?
आणि बघ ना, तू भूमिताई एवढं आम्हाला समजवत होता, पण आम्ही तुमच्या बोलण्यावरती अजिबात विश्वास नाही ठेवला, अजिबात नाही. त्यानंतरला पौर्णिमा घरी आलेली असते. मानसी म्हणते, काय गं हे पौर्णिमा, आलीस का घरी? कुठल्या कुठल्या हक्काने आली आहेस गं? इथे आईंना मदत करायचीस ना? त्यांच्या कट कारस्थानमध्ये लाज नाही वाटली तुला पुन्हा इथे यायला? तेव्हा पौर्णिमा म्हणते, का मला का लाज वाटेल? हे माझं पण घर आहे, विसरू नको. तेव्हा मानसी म्हणते, हो आहे ना तुझं घर, हे आकाश भाऊजींचं घर आहे, हे लक्षात असू द्या आता. आणि तसंही ज्यांच्या घरात राहत होतीस, ज्यांचं खात होतीस, त्यांच्यावरच उलटी फिरली होतीस ना. आकाश भाऊजींनाच त्रास देण्याचा प्रयत्न करत होतीस ना. आणि आता तर काय, आईंची जी अवस्था आहे ना, त्याला तुम्हीसुद्धा जबाबदार आहात. आई एवढं चुकीचं करत होत्या, प्लॅनिंग प्लॉटिंग करत होत्या, पण आईंना साथ द्यायचीच. पण कधी आईंना साथ न देता त्यांना सांगितलंस का, बाबा हे जे करताय ते सगळंच बरोबर नाही आहे, चुकीचं आहे. तू सुद्धा ताईच्या विरोधामध्ये आईनं सामील होऊन कट कारस्थानं करत होतीस ना. लाज नाही वाटली तुला हे करताना? आपल्या बहिणीच्या विरोधामध्ये कट कारस्थानं करताना रचताना तुला लाज नाही वाटली? तेव्हा इथे पौर्णिमा म्हणत असते, जास्त बोलू नकोस, कळलं ना? जास्त नाही बोलायचं मला, तेवढं तुझी पोच नाही आहे. आईने काही केलेलं नाही आहे. आईनं सुद्धा लवकरात लवकर जामिनावरती सोडवतो की नाही बघच तू. तेव्हा माणसे म्हणते, हा बघूया ना, आणि ताई कसा जामीन होऊन देते ना, ते सुद्धा बघूया. तेव्हा इकडे मानसी म्हणत असते, एवढं सगळं करून सवरून सुद्धा तोंड काही थांबत नाही आहे गं तुझं बोलायचं. तेव्हा इकडे पौर्णिमा म्हणते, मानसी जास्त बोलू नकोस, कळलं ना? तेव्हा मानसी म्हणते, बोलणार मी, त्यावेळेला तुम्ही माझं तोंड गप्प करून ठेवलं. आईने मला किती वेळा वॉर्निंग दिली, आणि तसंही ताईच्या किती जीवावरती तुम्ही उठला होतात. ताईंना आई किती त्रास द्यायच्या, हे सगळं बघितलं ना मी माझ्या डोळ्याने. पण मी काहीसुद्धा बोलले नाही, कारण माझ्याकडे ठोस पुरावे होते. पण माझ्यावरती विश्वास ठेवणारं कुणीच नव्हतं. भूमिताई एवढं सांगत होती, तिच्या बोलण्यावरती तुम्ही कोणी विश्वास नाही ठेवला तर माझ्या बोलण्यावरती ठेवणार असतात का? तेव्हा इथे अथर्व म्हणतो, तरीसुद्धा मानसी एकदा बोलून तरी बघायचं गं, सांगायचं तरी. तेव्हा मानसी म्हणते, अथर्व अरे काय सांगायचं? आईंच्या विरोधात मी काही बोलले तरी तुला किती राग यायचा, तू किती बोलायचंस, मला रागवायचंस माझ्यावरती. मग आता आईंचं नाव घेऊन मी तुझा मूड का खराब करू? म्हणून मी तुला काही नाही सांगितलं. पण तरीसुद्धा अथर्व, मी किती वेळा तुला सत्य सांगण्याचा प्रयत्न केला असेल रे, तुला पण माहिती आहे. पण मी एकदा का काही बोलायला गेले की तुला राग यायचा, आणि तू सगळा राग भूमिताईचा सुद्धा माझ्यावरती काढायचास. मग कसं काय सांगणार होते मी तुला सत्य? आणि पौर्णिमा, आज आई जेलमध्ये आहेत, सर्वस्वी तुझ्यामुळे आणि अभिजित भाऊजींमुळे. खरं तर तुम्हाला दोघांना सुद्धा जेलमध्ये टाकायला पाहिजे. तेव्हा पौर्णिमा म्हणते, जास्त नको बोलूसा, आत्ताच सांगते. तेव्हा मानसी म्हणते, का जास्त बोलू नकोस? आत्तापर्यंत तू जे काही केलंस ते काही कमी होतं का? नाही ना. मग आता तुला त्या गुन्ह्याची शिक्षा मिळायला नको? तेव्हा पौर्णिमा म्हणत असते की बघ मानसी, नाही आजच्या आज आईंचा जामीन केला ना, तर नाव नाही सांगणार पौर्णिमा म्हणून. तेव्हा मानसी म्हणत असते, जा बाई, जा काय करायचं आहे ते कर, नाहीतरी कटकार असताना तर करता येतातच. तेव्हा मानसी म्हणते की मी पण एक गोष्ट सांगते, ताई कसा आईंचा जामीन होऊन देते ना, मी पण तेच बघते. असं अजिबात होणार नाही, ही गोष्ट लक्षात ठेव. तर इकडे अथर्वसुद्धा हे सगळं ऐकून आश्चर्यचकित झालेला असतो. मानसी म्हणते, अथर्व जाऊ दे, तू नकोस एवढं तिच्या बोलण्याकडे लक्ष देऊ. तुला माहिती आहे नाही कशी आहे, अजिबात तिच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नकोस. अरे हिने सुद्धा खूप मोठी चूक केली, आईंना प्रत्येक वेळा तिने साथ दिलेली आहे. तेव्हा इथे भूमी म्हणत असते, आकाश, आकाश, अरे इथे कशाला बसलायस तू? हे बघ, तुला माझ्याशी बोलायचं आहे. या टिट्टूजवळ गप्पा नाही मारायचे तुला. हे सगळं समजल्यानंतर तुझी अवस्था अशी व्हावी या गोष्टीची मी वाट बघत नव्हते, मला ही अपेक्षा नव्हती. जेव्हा हे तुला सगळं कळेल तेव्हा तू माझ्याबरोबर बोलशील, मला समजून घेशील, असं नेहमीच मला वाटायचं. पण आता हे सगळं मी तुझ्या समोर आणले, ते सुद्धा पुराव्यानिशीत. तर तू प्लीज माझ्यावरती आता अविश्वास दाखवू नकोस. निदान तुला तरी सत्य कळलं असेल. कुणावरती असा आंधळा विश्वास लगेच ठेवू नकोस. मला फक्त तुला एवढंच सांगायचं आहे. आणि इथे भूमी म्हणत असते की आकाश, तू या छोट्या मोठ्या गोष्टींचा आता त्रास करून घेऊ नकोस. हे बघ, जे झालं ते झालं. तू उठ बरं, इथून उठ आणि वरती बस, आणि मला आता सांग नक्की काय झालं आहे, कुठल्या गोष्टीचा त्रास करून घेतो आहेस? हे बघ, रागिनी पटवर्धन यांनी जे काही केलं ते सगळं कळले ना तुला? आता तरी त्यांच्या बोलण्यात अजिबात येऊ नकोस. तेव्हा इकडे आता पारितोष आणि आकाश
यांची मैत्री इथे आपल्याला प्रेक्षकांनो पाहायला मिळते. इथे पारितोषनेसुद्धा खूप जास्त भूमीला आणि आकाशला मदत केलेली असते त्यांच्या ध्येयापर्यंत पोचण्यासाठी. तेव्हा इकडे भूमी आता त्याच्या हाताला पट्टी वगैरे करत असते, कारण आकाशने स्वतःला इजा करून घेतली असते, त्याच्या हातातून रक्त येत असतं. तेव्हा इथे भूमी आता त्याच्यावरती औषध लावत असते, ते सगळं क्लीन करत असते. तेव्हा इथे आकाश भूमीकडे बघत असतो आणि लगेच तो दुसरीकडे बघतो. तेव्हा भूमी म्हणते, आकाश काय चाललंय, तू असा का वागतोयस, काही बोलत नाही आहेस, माझ्याकडे बघत नाही आहेस, हे बघ मी जे काही केलं ते चुकीचं आहे का? जी बाई 6-7 वर्ष तुझ्या विरोधात माझ्या विरोधात कट कारस्थानं करत आली आहे, आता ते सुद्धा धरलेलं ना. त्यानंतरला तुला 6 वर्ष ज्या बाईने वेडं करून ठेवलं, तुझ्या आईवडिलांचा अपघात घडवून आणला आणि हे सगळे ह्या प्रॉपर्टीसाठी. तेव्हा इथे आता आजी म्हणत असते, आकाश जाऊ दे बाळा, विचार करू नकोस आणि स्वतःला असा त्रास करून घेऊ नकोस. तेव्हा भूमी हात पुसत असते. आकाश म्हणत असतो की आजी, त्रास तर मी भूमीला दिला गं. भूमीने किती वेळा तरी मला सांगण्याचा प्रयत्न केला की एवढा तुम्ही आत्यांवरती विश्वास नका ठेवू, एवढा आंधळा विश्वास तू नको ठेवू. पण मी काय केलं, मी अजिबात तिच्या बोलण्याकडे लक्ष दिलं नाही. मग आता काय बघतेस ना, शेवटीला काय झालं, सगळ्यांसमोर तिचं पितळ उघडं पडलं. काय गरज होती हे सगळं करायची, आणि तसं ही प्रॉपर्टी मी तिच्या नावाने करणारच होतो ना. तेव्हा इकडे आता आकाश म्हणत असतो की भूमी, मला माफ कर, मी तुझ्या बोलण्यावरती विश्वास नाही ठेवला, मी तुझं ऐकलं नाही, नेहमी तुला खोटं ठरवलं, चुकीचं पाडलं. पण आता मला माझ्याच ह्या वागण्याची लाज वाटते. मला माफ कर भूमी, खरंच मला माफ कर. तू मला किती सांभाळून घेतलंस ना. आजी, हा हात आहे ना, तो भूमीने पकडला गं. भूमीने हा हात पकडला, माझ्याबरोबर ती इथे राहिली, मला समजून घेतलं, मला बरं केलं, माझ्याबरोबर वाद घालते का, तर मला खरं काय आहे ते कळावं म्हणून. तेव्हा आजी म्हणते, आकाश बाळा जाऊ दे, तू नको स्वतःला इतका त्रास करून घेऊस, नको तू रडूस. तेव्हा भूमी म्हणत असते, आकाश हे बघ, मी हे जे काही करते ना ते माझं कर्तव्यच आहे. अरे तू नवरा आहेस माझा, आणि तुला या संकटातून बाहेर काढणं हे कर्तव्य नाही आहे का माझं, सांग बरं. तेव्हा इथे आकाश भूमीकडे काही बघायला तयार नसतो. तेव्हा भूमी म्हणत असते, आकाश काय झालं आहे, तू माझ्याकडे बघत का नाही आहेस, बघ ना. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो की भूमी, मला तुझ्याकडे बघायलासुद्धा आता लाज वाटते गं. म्हणजे मी तुझ्या नजरेला नजरसुद्धा देऊ शकत नाही आहे, कारण का तू मला एवढ्या वेळा सांगितलंस, पण मी तुझ्या बोलण्यावरती एकदाही विश्वास नाही ठेवला, उलट तुझ्यावरती हात उगारला, किती वेळा तरी तुला मारण्याचा प्रयत्न केला. तेव्हा इथे आकाश म्हणतो, भूमी मला आता खरंच कुणावरतीही विश्वास नाही आहे, काय करावं काय नाही मला खरंच कळत नाही आहे, मला लाज वाटते आता तुझ्याकडे बघायची सुद्धा. तर पुढील भागामध्ये आपण बघूया. इथे आता रागिनी बाहेर आलेली असते, तेव्हा इथे काही महिला आलेल्या असतात. त्यातल्या महिला म्हणत असतात, काय गं, तू पण एक बाई आहेस ना, एक बाई असूनसुद्धा एका बाईची अशी इथे इज्जत काढलीस का गं. आणि तो मुलगा, त्याने तुला देवाचं स्थान दिलं होतं ना, देवाचं स्थान दिलं होतं, आणि अशा मुलाबरोबर तू गेम खेळलीस का गं. जो तुला आईचं स्थान देत होता त्यालाच मारण्याचा डाव रचलास. अगं रागिनी पटवर्धन, एक बाई असूनसुद्धा एवढी क्रूर तू कशी काय वागू शकतेस. तेव्हा इकडे आता त्या बायका तिच्या गळ्यामध्ये चपलाचा हार घालतात, आणि तिच्या इथे चेहऱ्याला आता काळं पसरतसुद्धा असतात. तरी ते काळंसुद्धा आता लावलेलं असतं चेहऱ्याला, आणि गळ्यात इथे चपलांचा हार घातल्यानंतर अभिजितला फार वाईट वाटतं. अभिजित म्हणतो की भूमी, तुझ्यामुळे माझ्या आईची अवस्था आहे, कळलं ना, तुझ्यामुळे आज हे सगळं घडलं आहे, उगाच आलीस तू इथे राहायला. तेव्हा इथे आता खूपच जास्त आकाशला हा राग येतो, तो खूपच जास्त चिडतो अभिजितवरती, आणि त्याच्या जोरात एक फाईट मारतो. तेव्हा इथे आकाशचं हे बदललेलं रूप बघून सगळ्यांना खूपच जास्त आता आश्चर्य वाटत असतं. त्यानंतर इथे आता अथर्व म्हणत असतो की आई असं काय करेल या गोष्टीवरती विश्वास नाही बसत. तेव्हा भूमी म्हणते, थांबा, मी सगळ्यांसाठी आईस्क्रीम आणते, थांबा.